खासदार धनंजय महाडिक यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या PM ई बसेस येत्या सप्टेंबरमध्ये कोल्हापुरातील रस्त्यावर धावणार आहेत। त्यासाठी JBM इको लाईफ मोबॅलिटी कंपनीसोबत करार करण्यात आलाय। PM ई बस योजनेतील 100 बसेस टप्प्याटप्प्यानं KMTच्या ताब्यात येणार आहेत अशी माहिती परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। या बसेसमुळे पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुरू होईल असं जाधव यांनी सांगितलं। शिवाय लवकरच 50 डिझेल बसेस KMT खरेदी करणार आहे। तसंच जुन्या बसेसची मुदत 3 वर्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही सभापती सत्यजित जाधव यांनी दिली। खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून केंद्र शासनानं KMTसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या आहेत। त्यासाठी KMTच्या बुद्ध गार्डन इथल्या वर्कशॉपमध्ये चार्जिंग स्टेशन, नवीन बस डेपोचं बांधकाम करण्यात आले। महाडिस्कॅमकडून 33 किलोवॅट क्षमतेच्या 10 किलोमीटर भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनीचं काम पूर्ण झालं असून 3 पैकी 2 ट्रान्सफॉर्मर बसवले आहेत, तर उर्वरित ट्रान्सफॉर्मर 8 दिवसात बसवले जातील। सध्या KMTच्या जुन्या 83 बसेसपैकी केवळ 50 बसेस रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे इलेक्ट्रिक बसेस लवकरात लवकर रस्त्यावर धावणं आवश्यक आहे। त्यादृष्टीनं JBM इको लाईफ मोबॅलिटी कंपनीसोबत KMTनं 22 मे रोजी करार केला। आता जुलै महिन्यापासून KMTच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस टप्प्याटप्प्यानं येतील। 9 मीटर लांबीच्या 50 बसेस आणि 12 मीटर लांबीच्या 50 बसेस अशा एकूण 100 वातानुकूलित ई बसेस सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर धावतील अशी माहिती परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। या बसेसमुळे कोल्हापुरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होईल, तसंच पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल असं जाधव यांनी सांगितलं। नव्या इलेक्ट्रिक बसेसमध्ये VTS सिस्टीम, GPS, डिजिटल तिकीट अशा सुविधा असतील। या बससाठी 1 किलोमीटरला JBM इको लाईफ मोबॅलिटी कंपनीला 63 रुपये 88 पैसे द्यावे लागणार आहेत। त्यामध्ये केंद्र शासनाकडून 22 रुपयांचं अनुदान मिळेल। वीज बिल, चालक पगार आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च ठेकेदार कंपनीला करावा लागणार आहे, पण वाहक मात्र KMTचे असतील असं सभापती सत्यजित जाधव यांनी सांगितलं। हा 22 मेला झालेला आहे 100 ई बसेसचा। हा PM1 योजनेतून झालेला आहे आणि येत्या 10 दिवसामध्ये आपण JBM कंपनीबरोबर हा करार झालेला आहे। त्या 10 दिवसामध्ये आपण आपलं जे वर्कशॉप आहे ते JBM कंपनीला हस्तांगत करणार आहे। हस्तांगत केल्यानंतर त्यांचं चार्जिंग स्टेशनचं जे काम आहे ते साधारणतः 45 दिवसामध्ये ते संपून देणार आहेत। ते संपल्यानंतर साधारणतः जुलैच्या मिड जुलैपासून 15 जुलैनंतर बस हे 40-40च्या पटीत याल चालू होतील आणि साधारणतः ऑगस्टपर्यंत सर्व बसेस 100 बसेस ज्या आहेत त्या कोल्हापुरात दाखल होतील आणि सप्टेंबर महिन्यात या कोल्हापूरच्या रस्त्यांवर धावायला चालू करतील। दुसरीकडे KMTच्या जुन्या 50 बसेसची मुदत आणखी 3 वर्षांनी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत। तसंच लांब पल्ल्याच्या मार्गावर धावण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या 50 बसेस KMT खरेदी करणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं। या मीटिंगला सुद्धा आमचं ठरलेलं आहे की आपण स्वबळावर काही 50 बसेस ज्या आहेत नवीन त्या ज्या 12 मीटरच्या आहेत त्या साधारणतः 50 बसेस आपण स्वबळावर KMTच्या बसेस नवीन घ्यायचे। लवकरच कोल्हापूर विमानतळ ते अंबाबाई मंदिरापर्यंत वातानुकूलित बसची शटल सेवा सुरू केली जाईल। तसंच पिंक बस योजनाही आणली जाईल। त्यातून सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 2 तास महिलांसाठी विशेष बस सेवा दिली जाईल। PM ई बस योजनेतील 100 बसेस आणि KMTच्या ताफ्यातील सर्व बसेस सुरू झाल्यानंतर रूटही वाढवले जातील असंही जाधव यांनी सांगितलं। खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे KMTच्या ताफ्यात ई बस येत आहेत। परिणामी सप्टेंबरपासून प्रवाशांना वातानुकूलित बस सेवेचा आनंद मिळेल असं परिवहन समिती सदस्य प्रसाद जाधव यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला हेमंत आराध्ये, रोहन अतिग्रे, मानसी लोळगे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक डॉ. विजय पाटील, प्रकल्प विभाग प्रमुख PN गुरव आणि परिवहन सदस्य उपस्थित होते।